काही मी काहीच करू शकत नाही. मला माफी मागते. माफी हात जोडते तुझ्यासाठी. मी नाही काही करू शकत. नाही हे खरं म्हणून एक काही गाडी नकोय मला. पण मला माहिती एक वेळा आपण उचललेला आहे ना, जेव्हा आपण एक वेळा उचलतो तेव्हा पुन्हा ते बसलेलं होतं पाहिजे ना. म्हणजे त्यांना बचकत का बचकत नाही त्यांना बिलकुलच. मी पुढे वाद मला वाद घालायचा प्रश्न नाही. तुम्ही कोणता मला समजायला पाहिजे. तुम्ही मला कुशल म्हणतात की तुम्ही काय बोलता अशा रफली. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला ह्या परिसरामध्ये ऑफर हे येतात कसं वारंवार येतात कसं काय त्याचा भाग काय तुमच्यासाठी महापालिकेवर. कारवाई केली ना कारवाई करतो आपण घाबरतो सुद्धा थोड्या वेळ मी उभी असताना सुद्धा तो बनवतोय माल. चला उठवा बडामध्ये लावू रे सोड दे ते तिकडचे बनून चेस ग्राउंड जवळचे गणेश कॉलनी बसत आहे. गणेश कॉलनीत आपण त्यांना जागा दिली बसायची ना. घेऊन चला तुम्ही आधी मी उतरेला तर तुमच्याकडनं नाही हो. माझं बोलत आहे का माणसं होत्या आता पण आपण याला 2 वेळा कारवाई केली आहे. त्यांनी काय यायला पाहिजे प्रशिक्षणाला बचत पाहिजे ना काहीतरी तुमच्यावर. म्हणजे आपण कारवाई करायचं का फक्त भरते बसतात ना स्टेडियम ते मला इथे पुन्हा शाळेत कोणी बसलं ना तुम्ही सगळे सस्पेंड व्हाल. आपली घेण्याची कामं बदलून करता येतात. मला इथे उद्यापासून एकही माणूस नको. ह्या साईडला नको स्टेडियमच्या त्या साईडला नको. इकडच्याही गाड्या उचला चेस ग्राउंडच्या समोर येतो. मेन रस्ता थोडा मेन रस्ता नका. ऍक्शन घ्या त्याच्यावर. ही अगवत नव्हती माझ्याशी बोलण्याची त्याची. आणि ह्या तुम्ही नेहमी वारंवार सांगता आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. रात्री आमच्याकडे मनुष्यबळ रात्री येऊन बसतात. आता वाजले किती हे आपलं मनुष्यबळ नाही आपल्याकडे. हो केली वाट पण यांना एक वेळा उचललेलं असल्यावर ते पुन्हा त्यांची हिंमत कसं होते बसायची. हप्ते घेतात का तुमच्या सगळे लोक इथे. आता बिलकुल माहिती का मी आल्यावर सुद्धा तो स्वयंपाक बनवतोय सुद्धा घाबरत सुद्धा इतकंच बसत केली त्यांच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि महापुरांवर. खुशाल तो बनवून राहिलाय. मी आली तरी सुद्धा तो बंद करत ते दादा बोलले त्यांना लाज वाटतं आणि महापुरता की काहीतरी तुम्हाला बनवतोय. ओळखलं नाही ती ओळखो दादा. पण 100 तास तुम्हाला आम्ही ठराव केलाय महापालिकेच्या मेन रस्त्यावर अतिक्रमण करू नये. ही तुमच्या सोबत कारवाई झाली आणि तुम्हाला ऑफिस नाही सांगितले मी तुम्हाला जागा देईल पण मेन रस्ते तिकडे बसा तुम्ही तात्पुरते बोलतो. मला तुम्ही वारंवार हे सांगत जातात. किती वेळा झालेलं आहे. दुकानवाल्याची भांडतात त्यांना दादागिरी करतात दुकानदारांना. कोणी सांगितलं म्हणजे दुकानदाराला सांगतात. तुम्हाला कोणी सांगितलं. कोणी